नमस्कार, धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आजचा ही व्हिडिओ खूप खास होणार आहे मैत्रिणींनो। तर तुम्ही स्किप न करता व्यवस्थित बघा। तर आजचा व्हिडिओ खास का होणार आहे, जर समजा आता हा कस्टमरचा ब्लाऊज मला आलेला आहे, तर काय झालेलं आहे की त्यांचा हा ब्लाऊज जो आहे ना तो रिपेरीला माझ्याकडे आलेला आहे। म्हणजे त्यांनी काही दिवसापूर्वी शिवून घेतलेला होता कुठून तरी, आणि तो माझ्याकडे त्यांनी रिपेरीला आणला की त्या म्हणल्या माझा हा गळा कमी झालेला आहे। म्हणजे त्यांची काहीतरी आता थोडीशी तब्येत वाढलेली आहे, त्यामुळे गळ्याची जी रुंदी आहे ना आणि उंची आहे ती कमी वाटते। तर त्या म्हणल्या तुम्ही हा गळ्याची उंची, माझी पुढच्या साईडची गळ्याची उंची तुम्ही वाढवून द्याल का? आणि मला थोडीशी एक, आता ही 6 इंच आहे तर त्यांना एक अर्धा इंच एक्स्ट्रा पाहिजेला आहे। त्यांनी मापाचा ब्लाऊज दिलेला नाही आहे, कारण त्यांचे जे पहिले ब्लाऊज आहे ना ते बरेपैकी त्यांचे 6 इंच गळ्याची उंची आहे। तर त्या म्हटल्या तुम्ही तुमच्या पद्धतीनं अर्धा इंच वाढवून व्यवस्थित रुंदी आणि उंची वाढवून घ्या। तर मैत्रिणींनो अशा वेळेस, आणि जर तुम्ही नवीन जरी शिकत असला आणि तुमच्या हातून जरी समजा चुकून जर गळ्याची उंची कमी झाली, तर तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका। न टेन्शन घेता तुम्ही अगदी सहजरित्या तुम्ही उंची वाढवू शकता। तर ती कशा पद्धतीने आज मी तुम्हाला सांगणार आहे। तर हे बघा, आता ह्याची गळ्याची उंची तुम्हाला मी दाखवते, 6 इंच आहे। तुम्ही बघू शकता बरोबर 6 इंच, आणि त्यांना अर्धा इंच हवी आहे। तर कशा पद्धतीने वाढवायची, तर मी तुम्हाला सांगते। आता हे पूर्ण अगोदर गोट सगळा उसवून घ्यायचा दोन्ही साईडचा। तर आता आपण गोट उसवून घेऊया। तर हे बघू शकता मी पूर्ण इथून अशा इथपर्यंत टिपा उसवून घेतलेल्या आहे। गोट होता तर ती पूर्ण मी पट्टी उसवून घेतलेली इथपर्यंत। ही पण पट्टी इथपर्यंत उसवून घेतलेली आहे। अर्धा इंच गळ्याचं मार्किंग मी करून घेतलेलं आहे। तर इथून तुम्ही सुरुवात करून थोडासा पसरून पण ठेवायला सांगितलं आहे त्यांनी। तर इथून मी असं घेतलेलं आहे। तर अगदी तुम्ही इथून असं व्यवस्थित घेतलं आणि खाली जर कट केला तर तो चिंचोळा वाटेल, त्यामुळे तुम्ही इथूनच थोडासा शेप द्या, म्हणजे जेणेकरून व्यवस्थित आणि पसरून बसेल। तर इकडूनही मी तसंच अर्धा इंच खाली घेतलेला आहे आणि असा पसरून घेतलेला आहे। बघू शकता दोन्ही पण गळ्यांची मी अशी जी उंची आणि रुंदी आहे ना ती व्यवस्थित ठेवलेली आहे। तर आता आपण हे कट करून कशा पद्धतीने जोडायचं ते बघूया। आता कट करून घेऊया आपण। तर हे बघा, ही जरा पट्टी आता आपण कटिंग केल्यामुळे कमी पडत होती। तर सेम असं काय माझ्याकडे कापड मिळालं नाही, त्यामुळे मी त्याला मिळतं जुळतं असं ग्रीन कलरचं कापड आतून लावलेलं आहे। कारण आतच फोल्ड करायचं आहे, त्यामुळे हे काय फ्रंटला दिसणार नाहीये। गोट करायचं नाही तर हेमिंग पट्टी करायची आपल्याला। तर त्यामुळे तुम्ही वेगळ्या कलरचा थोडासा कलर असला तरी सुद्धा चालून जाऊ शकतो, एवढा काय फरक पडत नाही। मी जवळजवळ 1.5-2 इंचाची ही पट्टी एक्स्ट्राची लावलेली आहे। तर आता आपण व्यवस्थित जोडून घेऊया। तर बघा मैत्रिणींनो, कसा छान असा गळ्याचा शेप आलेला आहे, तुम्ही बघू शकता। तर पूर्ण गोट मी उसवलेला आहे, त्याला पट्टीला मी जोड दिला आहे। वरती मी नुसतं दाबटीप घेतलेली आहे दोन्हीकडून, आणि व्यवस्थित आता राऊंड शेप आलेला आहे। मी गळ्याची रुंदी आणि उंची दोन्हीही वाढलेला आहे। म्हणजे अगदी सोप्या पद्धतीनं कोणत्याही प्रकारचं टेन्शन न घेता तुमच्याकडून जर समजा चुकून ब्लाऊजचा गळ्याची उंची जर कमी झाली, तर अशा पद्धतीनं तुम्ही सोप्यारीत्या गळ्याची उंची वाढवू शकता। आणि काय काय वेळेस काय होतं की आपला पहिला ब्लाऊज असतो आणि 2-3 वर्षांनी आपली जर समजा थोडीशी तब्येत वाढली किंवा शोल्डर वाढलं, तरी सुद्धा गळ्याची उंची आणि रुंदी आपल्याला कमी पडायला लागते। त्यावेळेस सुद्धा तुमच्या ब्लाऊजमध्ये अशा पद्धतीचं तुम्ही गळा उंची वाढवून तुमचा ब्लाऊज व्यवस्थित करू शकता, जेणेकरून तो तुम्हाला वापरता येईल। अगदी घरच्या घरी तुम्ही साध्या शिलाई मशीनवर सुद्धा तुमच्या ही गळ्याची उंची वाढवू शकता। खूप सोप्या आणि खूप छान पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे मैत्रिणींनो। तुम्हाला नक्कीच ही टिप्स लक्षात आलेली असेल। या पद्धतीनं तुम्ही नक्की तुमच्या गळ्याची उंची वाढवू शकता। तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।